देशावरील कर्जाचा डोंगर जाणार 185 लाख कोटींवर. राज्यांसाठी अनुदान मागण्यांअंतर्गत मदत. अनुदान मागण्यांअंतर्गत केंद्र सरकार विशेष सहाय्य या शीर्षकाखाली अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही आणि इतर गरजांसाठी राज्यांना हस्तांतरण अनुदान प्रदान करते, असे चौधरी म्हणाले. राज्यांची कर्जाची कमाल मर्यादा जीडीपीच्या 4%. चौधरी म्हणाले की 15व्या वित्त आयोगाने शिफारस केल्यानुसार 2021-22 साठी राज्यांची सामान्य कर्ज घेण्याची कमाल मर्यादा जीडीपीच्या 4% निश्चित केली आहे. 2021-22 साठी अंदाजित जीएसडीपीच्या 4% सामान्य एनबीसीमधून 2021-22 मध्ये राज्यांनी केलेल्या वाढीव भांडवली खर्चासाठी अंदाजित जीएसडीपीच्या 0.5% कर्ज घेण्याची मर्यादा निश्चित केली होती. नवी दिल्ली. चालू विनिमय दर, सार्वजनिक खाते, इतर दायित्वे लक्षात घेता बाह्य कर्जासह सरकारवरील एकूण कर्ज 185 लाख कोटी रुपये किंवा सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 56.8% पर्यंत वाढेल, असा खुद्द केंद्र सरकारचाच अंदाज आहे. मार्च 2024 अखेरीस एकूण कर्ज 171.78 लाख कोटी रुपये किंवा जीडीपीच्या 58.2% होते, असे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक एप्रिल 2024 नुसार सध्याच्या किमतीनुसार भारताचा जीडीपी 2024 मध्ये आधीच $3.57 ट्रिलियन पर्यंत पोहोचला आहे, असे चौधरी म्हणाले. 2022-23 आणि 2023-24 मध्ये स्थिर किमतीवर खासगी अंतिम उपभोग खर्च वाढीचा दर अनुक्रमे 6, 8 आणि 4% आहे, असे ते सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या तात्पुरत्या जीडीपी अंदाजाचा हवाला देत म्हणाले.